राहता शहरामध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर राजरोसपणे गर्भलिंग तपासणी करून स्त्रीभ्रूण हत्या केली जाते। त्यामध्ये स्त्रीगर्भ असेल तर जन्माला येण्याआधीच स्त्रीभ्रूण हत्या केली जाते। यासाठी राहता शहरात जिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातून देखील गर्भलिंग निदान करण्यासाठी लोक येत असतात। त्यामुळे राहता शहराचे नाव बदनाम होत असून या सेंटरवर त्वरित कारवाई करावी असे मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे। राहता तहसील येथे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। यावेळी मनसेचे उपाध्यक्ष विकी बेंद्रे, तालुका उपसंघटक विठ्ठल ठोंबरे आणि दत्तात्रय राशीनकर उपस्थित होते। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहता आणि परिसरामध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर योग्य ती कारवाई करून असे सेंटर त्वरित बंद करावे, नाहीतर मनसे आपल्या स्टाईलनं उत्तर देईल। समाज ज्यांना देव समजतो असे डॉक्टर कोवळ्या जीवांचे बळी घेत आहेत आणि आपण उघड्या डोळ्यांनी सगळं बघतोय। पीसीपीएनडीटी ॲक्टनुसार संविधानाची पायमल्ली करून हे डॉक्टर आर्थिक फायद्यासाठी कोवळे जीव घेत आहेत। शासन कोणतीही कारवाई करत नाही। तालुका आरोग्य अधिकारी सुद्धा याकडे डोळेझाक करतायत। शासनाचे अधिकारी आणि डॉक्टरांचे आर्थिक हितसंबंध यात असून शासन एका बाजूला बेटी बचाव बेटी पढाओ यासारखे अभियान राबवत आहे, शासकीय अधिकारी आर्थिक फायद्यासाठी मात्र कोवळ्या बाळांचे बळी घेत आहेत। हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही खपवून घेणार नाही। याची शहानिशा करून ताबडतोब गर्भलिंग निदान केंद्रावर कारवाई करावी। दोषी डॉक्टरांवर कारवाई करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा। जे सोनोग्राफी केंद्र आहे त्यांच्यावर कारवाई करावी। हा प्रकार ताबडतोब थांबला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांनी कोवळ्या जीवांचे बळी घेतले त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावे। येत्या काही दिवसांमध्ये आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर होणाऱ्या खळखट्याक आंदोलनाची जबाबदारी आपली राहील, असंही निवेदनातून इशारा देण्यात आलाय। नवनिर्माण सेनेकडून राहता तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। राहता शहरामध्ये कित्येक दिवसापासून गर्भलिंग निदान ही चाचणी केली जाते आणि हे जे करणारे आहे, जे पांढऱ्या ड्रेसमध्ये बसलेले जे डॉक्टर्स आहे, ज्याला आपण देव मानतो, हे जे देव आहे हे दानवासारखं करून राहिले की गर्भलिंग निदान करून मुलगा आहे की मुलगी आहे, जे शासनाने योजना आणलेली आहे की बेटी बचाव, या ज्या शासनाच्या योजनेला हे पायमल्ली करून राहिले। यांना आर्थिक पैशासाठी गर्भलिंग निदान करणे, मुलगा आहे की मुलगी आहे ते बघणे, यांचा रेट ठरलेला आहे 30 ते 35 ते 50 हजारापर्यंत हे पैसे घेतात आणि लोकांना सांगता मुलगी का मुलगा आहे की मुलगी। यातून दररोजचे यांचे हजारो बळी जाऊ राहिले यांच्या या आर्थिक पैशासाठी। आणि मला विशेष वाटतं की इथले तालुका अधिकारी म्हणा किंवा शासकीय अधिकारी एवढे डोळे जाग, सगळ्यांना माहिती आहे की राहता शहर हे फेमस झालेले आहे की तिथं जा, तिथं मुलगा आहे की मुलगी हे सोनोग्राफी सेंटरमधून तुम्हाला समजण्यात येईल। आणि हे अधिकारी खुशाल गप्प बसून राहिले। मी आज तहसीलदारांकडे आलो, ते नव्हते, नायब तहसीलदार पाटील साहेब होते, ते असं दाखवतात की मला काही माहितीच नाही। अरे राहता शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे ते सोनोग्राफी सेंटर कोणते हे पण सगळ्यांना माहिती आहे। उगाच आमच्या तोंडून नका करू। हे आता मी सगळे पुरावे निसी नायब तहसीलदारांना निवेदन दिलं, त्याच्यात पुरावे पण दिले की आम्ही का निवेदन करतोय। जर यांनी सोमवारपर्यंत यांना आम्ही लिमिट दिलेलं आहे, त्याच्या आत जर यांनी कारवाई केली नाही तर प्रत्येक शासकीय ऑफिस आम्ही फोडणार आहे। कारण दररोजचे जर आमच्या माया बहिणीचे लहान लहान लेकरांचे बळी जात असले यांच्या 2 पैशासाठी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही। ऑफिस फोडण्याचं काम पहिलं तहसीलदार साहेबांच्या ऑफिसपासून चालू होईल आणि कोणत्या केसेस लावायच्या लावा, याच्यात मर्डरच्या पेक्षा तर मोठ्या केसेस नाही। हे बडवे दादा जर दररोजचे मर्डर करीत असले, हे पांढरे पोशाख घातलेले डॉक्टर, तर आम्हाला याचं काही घेणं देणं नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरुद्ध आक्रमक आंदोलन करत आणि त्या आंदोलनाची सुरुवात तहसीलदार साहेबांच्या कार्यालयापासून होईल। नंतर मग आम्ही वेगवेगळे प्रशासन बघू। आणि मला विशेष वाटतं की तालुका आरोग्य अधिकारी कोण आहे इथं, तो काय झोपलेला आहे का काय गांजा बिजा पेलेला आहे ते कळत नाही। सर्वसामान्यांना माहिती आहे सोनोग्राफी सेंटरमध्ये काय चालतं राहत्यातल्या एका सोनोग्राफी सेंटरमध्ये, आणि हे खुशाल गप्प बसलेले। आता आम्ही तहसीलदारांना पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, बघू आम्ही। 8 सोमवारपर्यंत त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे। पहिले शासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिस फोडायचे आणि नंतर त्या डॉक्टरला काय करायचंय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पाहून घेतील। बघू आता पुढे प्रशासन काय कारवाई करते ते। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ, राहता।